ताम्हिणी घाट पुणे आणि कोकण यांना जोडणारा एक सुंदर आणि रोमांचक रस्ता, जो आपली नैसर्गिक सुंदरता आणि घनदाट जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात हा रस्ता अजूनच आकर्षक बनतो, जेव्हा धबधबे, हिरवी झाडी आणि ढगांनी आच्छादलेला घाट आपल्याला जणू निसर्गाच्या कुशीत घेतो. मात्र हा घाट केवळ आपल्या नयनरम्य दृश्यांसाठीच नव्हे, तर एक गूढ, भयकारक इतिहासासाठीही ओळखला जातो. या घाटातील काही लोकांनी विचित्र गोष्टी अनुभवल्या आहेत. रात्रीच्या वेळी ऐकू येणारे अनोळखी आवाज, रस्त्यावर दिसणाऱ्या आकृत्या आणि कोणीतरी मागे चालत असल्याचा भास. स्थानिक लोकांमध्ये ही जागा शापित म्हणून ओळखली जाते आणि अनेकांनी या ठिकाणी भयावह अनुभव घेतले आहेत. असाच काहीसा भयावह अनुभव आला होता आपल्या कथेतील संतोष आणि त्याच्या मित्रांना. तर नेमके काय घडले होते त्यांच्यासोबत हे आपण पुढे कथेमध्ये जाणून घेऊयातच. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन थरारक भीतीदायक व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. तो दिवस संतोष आणि त्याच्या मित्रांसाठी नेहमीसारखाच होता. ते पुण्याहून कोकणात एका सहलीसाठी जात होते. दिवसभराचा प्रवास संपवून त्यांनी ताम्हिणी घाटातून रात्री प्रवास करायचा निर्णय घेतला. पावसाळा नुकताच सुरू झाला होता आणि घाटमाथ्यावर धुकं साचलं होतं. वातावरण तसं शांत होतं, पण घाटातील अंधार आणि धुक्याचं मिश्रण मनात एक अनामिक भीती निर्माण करत होतं. संतोषने ड्रायव्हिंगचा ताबा घेतला आणि बाकीचे मित्र हसत गप्पा मारत बसले होते. गाडी घाटात शिरल्याबरोबरच वातावरणात अचानक एक बदल झाला. घाटात प्रवेश केल्यावर समोरचं दृश्य धुक्यात हरवलं होतं. रस्त्यावर फक्त गाडीच्या हेडलाईट्सचा प्रकाश दिसत होता. घाटातील रस्ता एकाकी आणि निर्जन होता. केवळ पाण्याचा धबधबा आणि वाऱ्याचा आवाज ऐकू येत होता. जणू हा संपूर्ण घाट एखाद्या भयानक वातावरणात बुडाल्यासारखा वाटत होता. गाडी पुढे जाताच संतोषच्या लक्षात आलं की एका वळणावर रस्त्याच्या बाजूला एक स्त्री उभी आहे. तिचं अंग झाडाच्या फांद्यांच्या सावलीत लपलं होतं आणि तिचे केस चेहऱ्यावर पसरले होते. ती एकटक गाडीच्या दिशेने पाहत होती. संतोषला क्षणभर असं वाटलं की ती मदतीची अपेक्षा करत असावी. त्याने गाडीचा वेग कमी केला. तिला मदतीची गरज असावी का? संतोषच्या शेजारी बसलेल्या मित्राने विचारलं. त्याचवेळी मागच्या सीटवर बसलेल्या मनीषने म्हटलं, रात्रभर घाटात असं कोणी एकटं का असेल? तू गाडी चालू दे, आपण थांबायचं नाही. पण त्याचवेळी गाडीच्या जवळ येताच ती स्त्री अचानक रस्त्यावर उभी राहिली. तिचे केस चेहऱ्यावर पसरलेले आणि डोळ्यात एक वेदना दिसत होती. तिचं संपूर्ण शरीर एका विचित्र पद्धतीने हालचाल करत होतं, जणू ती जिवंत नसावी. संतोषने घाबरून गाडी थांबवली, पण तो क्षणभर विचार करत असतानाच ती स्त्री अचानकच गायब झाली. सगळेजण आश्चर्यचकित झाले. घाबरून संतोषने गाडीचं इंजिन पुन्हा सुरू केलं. मात्र त्याचं मन अजूनही त्या स्त्रीच्या आकृतीवर अडकून पडलं होतं. गाडीतील शांतता आता अधिक अस्वस्थ करणारी झाली होती. प्रत्येकजण विचारात गढलेला होता. काही अंतरावर पुन्हा एक आवाज आला. एका पायऱ्यांचा आवाज, जणू कुणीतरी धावत येतंय. मागच्या सीटवर बसलेल्या मनीषने अचानक ओरडून सांगितलं, संतोष, गाडीच्या मागे काहीतरी चालतंय. संतोषने मागे पाहिलं आणि त्या क्षणी त्याचं हृदय थांबल्यासारखं व्हायलं. गाडीच्या मागे ती स्त्री धावत होती. तिचं संपूर्ण शरीर वेडंवाकडं होतं. तिच्या चेहऱ्यावर एक विकृत हसू होतं आणि तिच्या वेगाने संतोषची गाडी तिच्यासमोर थांबेल की काय असं वाटत होतं. संतोषने गाडीचा वेग वाढवला, पण ती स्त्री मागून अजूनही धावत येत होती.
अखेर काही क्षणात ती आकृती गायब झाली. सगळेजण घामाघूम झाले होते. त्यांच्या श्वासाचा वेग वाढला होता. हा नक्की काय प्रकार आहे हे कोणाच्याच लक्षात येत नव्हतं. त्यांना आता समजलं की ही फक्त एक साधी स्त्री नव्हती. संतोष आणि त्याच्या मित्रांनी आता घाटातून लवकर बाहेर पडायचा विचार केला, पण घाटाच्या गूढतेने त्यांना वेढलं होतं. प्रत्येक वळणावर त्यांना असं वाटत होतं की कोणीतरी त्यांचा पाठलाग करत आहे. धुकं जास्त दाट होतं आणि गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात त्यांना विचित्र आकृत्या दिसत होत्या. काही वेळातच गाडीतील पेट्रोल कमी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि आता त्यांची अवस्था अजूनच बिकट झाली. घाटाच्या एका वळणावर गाडी अचानक थांबली. इंजिन सुरू होईना. सर्वजण घाबरून बाहेर उतरले. तिथे फक्त अंधार आणि जंगलाचं भयकारक शांतता होती. गाडीचं इंजिन बंद पडल्यावर सर्वजण भांबावले होते. त्या काळोख्या घाटात कोणतीही मदत मिळणं अशक्य होतं. अंधार जास्तच गडद झाला होता आणि धुकं एवढं दाट झालं होतं की गाडीच्या लाईट्समधूनही फारसा प्रकाश दिसत नव्हता. जणू त्या धुक्यानं त्यांची गाडी आणि ते स्वतःच त्या वातावरणात हरवले होते आणि त्यांनी अनुभवलेल्या त्या स्त्रीच्या आकृतीनं त्यांना हादरवून टाकलं होतं. तेवढ्यात एका झाडाच्या मागून कुजबुजणाऱ्या आवाजाचा ध्वनी ऐकू आला. त्या आवाजात अनामिक वेदना होती. जणू कोणीतरी त्यांना बोलवत होतं. संतोषने जोरात इंजिन सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण गाडी काही हालचाल करत नव्हती. बाकीचे सगळे दार उघडून बाहेर बघत होते आणि तेवढ्यात त्यांना एका झाडामागून काहीतरी हलत असल्याचं दिसलं. धुक्यामुळे त्या आकृतीचं स्पष्ट दर्शन होत नव्हतं, पण एक गोष्ट मात्र नक्की होती. कोणीतरी त्यांच्या दिशेने चालत येत होतं. अचानक धुकं बाजूला झालं आणि त्या आकृतीचा चेहरा स्पष्ट दिसला. तीच स्त्री होती जिचं त्यांनी आधी दर्शन घेतलं होतं. तिचे डोळे आता आणखी भयावह दिसत होते. जणू मृत्यूचं भयानक दृश्य पाहिलं असावं. तिचे डोळे पांढरे पडले होते आणि चेहरा विद्रूप झाला होता. तिच्या केसांमध्ये माती आणि रक्ताचं मिश्रण होतं आणि ती त्यांच्या दिशेने सरकताना तिच्या तोंडातून भेसूर आवाज निघत होता. जणू ती काहीतरी बोलत होती, पण ते कोणालाच कळत नव्हतं. ते सगळेजण मागे सरकत होते, पण ती स्त्री आता जवळजवळ गाडीच्या समोर आली होती. तिच्या तोंडावर एक असह्य पीडा आणि क्रोधाचा भाव दिसत होता. ती तोंड उघडून किंचाळली. तिची किंचाळण्याची तीव्रता एवढी होती की त्या सगळ्यांचा जीवाचा थरकाप झाला. संतोषनं परत एकदा गाडी सुरू करण्याचा जोरदार प्रयत्न केला आणि त्या क्षणी एक जोराचा आवाज आला. गाडीचं इंजिन चालू झालं. सगळे एकदम सुस्कारा सोडत होते, पण ती स्त्री अजूनही गाडीच्या समोर उभी होती. तिचे डोळे एकटक संतोषकडे रोखलेले होते. ती जणू गाडीला थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण संतोषनं आता थांबायचं नाही असं ठरवलं होतं. गाडीच्या एक्सेलेटरवर जोरदार पाय ठेवून संतोषनं गाडी त्या स्त्रीच्या दिशेने जोरात चालवली. एक क्षणभर ती स्त्री जणू हवेत तरंगल्यासारखी वाटली आणि गाडी तिला धडकणारच असं वाटत असताना अचानक ती गायब झाली. गाडी त्या जागेवरून वेगाने पुढे जाऊ लागली, पण आता सगळेच जण हादरले होते. त्या स्त्रीचं असं गायब होणं त्यांच्यासाठी अजूनच अनाकलनीय आणि भयावह होतं. गाडी आता जोरात चालू होती. संतोषने घाटाच्या त्या भयकारक भागातून कसा तरी पळ काढला होता. सगळ्यांनी काही काळ एकदम शांत बसून घेतलं. जणू त्यांना घडलेल्या प्रसंगाचं आकलनच होत नव्हतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर फक्त घाम आणि भीती होती. पण त्यांना एक गोष्ट निश्चित झाली होती. त्यांनी अनुभवलेला प्रसंग काही एक सामान्य अनुभव नव्हता. अखेर ते घाटाच्या शेवटी पोहोचले.
पण त्यांचं मन अजूनही त्या घटनेत अडकलेलं होतं. ताम्हिणी घाटाचा हा प्रवास त्यांच्यासाठी केवळ एक प्रवास नव्हता. हा होता एक भयानक अनुभव, जो ते आयुष्यात कधीच विसरणार नव्हते. त्या रात्रीनंतर त्यांनी घाटातून रात्रीचा प्रवास कधीच केला नाही. गावातील काही वृद्धांनी त्यांना सांगितलं की अनेक वर्षांपूर्वी त्या घाटात एका तरुणीचा अपघात झाला होता. त्या तरुणीचं शरीर संपूर्ण विद्रूप अवस्थेत सापडलं होतं आणि तिच्या मृत्यूच्या कारणाचं नेहमीच एक गूढ राहिलं. तिच्या आत्म्याला शांती लाभली नाही असं गावातील लोक मानतात आणि ती अजूनही घाटात फिरत असल्याची दंतकथा स्थानिकांमध्ये सांगितली जाते. तर मित्रांनो, ताम्हिणी घाटातील हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे देखील असे काही अलौकिक अनुभव असल्यास मला कमेंटद्वारे नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्याच अशा एका थरारक व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.